नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जय महाराष्ट्र विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यातून आता विस्तव सुद्धा जायला तयार नाहीये. दोघांमध्ये वारंवार खडाजंगी उडताना दिसते. छगन भुजबळ यांनी गुरुवारी शरद पवारांवर गंभीर आरोप केला होता. अंतरवाली सराटीच्या हल्ल्यात शरद पवारांच्या आमदाराचा सहभाग होता असा दावा भुजबळांनी केला होता. त्यावर सुनील तटकरेंनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आहे. तर बैठक कधी कुठे झाली याचे पुरावे द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये काही अंतर होते. होय, पवार साहेबांचे अंतर होते. त्यांच्यातले एक जे आहे ते काय महाराज काय म्हणतात ना, अनेक गोष्टी बाहेर पडल्या सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या रस्त्यांवर दगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तर तुफान दगडाचा मारा सुरू झाला. एक असं आहे की भुजबळ साहेब एक वरिष्ठ नेते आहेत. पहिल्यापासून त्यांनी एक ओबीसी चळवळीच्या वतीमध्ये एक भूमिका सातत्याने घेतलेली आहे. बाकीचं जे काय म्हटले असतील तर त्याची माहिती त्यांच्याकडेच असेल. मी या विषयावरती काय अधिक भाष्य करू इच्छित नाही. खूप विनम्रपणे आदरणीय माननीय भुजबळ साहेबांना विनंती करते की तुम्ही एक खूप मोठा आरोप हा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षात जिथे मी काम करते त्याच्यावर केलेला आहे. माझी हात जोडून भुजबळ साहेबांना विनम्र विनंती आहे की ह्याचा एव्हिडन्स काय, ह्याचा प्रूफ काय, ही मीटिंग कधी झाली, कुठे झाली आणि कोण. तुम्ही सत्तेमध्ये आहात त्याच्यामुळे आमच्यापेक्षा तुम्हालाही माहिती असेल. माझ्या माहितीप्रमाणे अशी मीटिंग झालेली माझ्या कानावर आलेली नाही. तर छगन भुजबळ यांनी एक गंभीर दावा केलाय. जरांगे आंदोलनात मराठ्यांनी पोलिसांना लाथा मारून हाकललं. तसंच जरांगे आंदोलनातील दगडफेकीत 84 पोलीस जखमी झाल्यात असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केलाय. तर प्रफुल्ल पटेल यांना याबाबत विचारल्यावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. पोलीस होते घरामध्ये ऍक्शन घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे. महिला पोलीस त्याचा सुद्धा त्रास झाला. 84 पोलीस महिलांसहित महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले. हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा फोटो आलेले आहेत. हे त्यांचे विचार आहे आणि त्यांना अधिक माहिती असेल म्हणून आम्ही एकमेकांचा काय स्टेटमेंट झाला त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता आम्हाला पक्षाच्या ध्येय धोरण दिशा हे ठरवायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही बसतोय. तर शरद पवारांमुळे जरांगे मोठे झाल्याचा आरोप छगन भुजबळांनी केला होता. त्यावर जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर जहरी टीका केली आहे. येवल्याचं बरळणारं आता वाया गेलंय, त्याला जनावरांचं इंजेक्शन द्यावं लागेल असं वक्तव्य जरांगेंनी केलं. तसंच मराठ्यांविरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. जे मराठ्यांचे नेते आपल्या पाठीशी उभा राहत आहेत, मग ते पक्ष कोणचाही असू द्या, सत्ताधारी असू द्या, नाही ते विरोधक असू द्या, त्यांचेही मराठा समाजाच्या लोकांनी ताकदीनं पाठीशी उभा राहणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मराठा समाजाने राहावं सुद्धा, कारण जो आपलं काम करतो त्याच्या पाठीशी उभा राहणं आपली जबाबदारी आहे. तर समाजाचं कल्याण होत असतं. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा इथून पुढं जे मराठ्यांच्या विरोधात जातील त्यांना आता धडा शिकवायचा आहे. जसं छगन भुजबळ करील तशीच भाषा, तीच पद्धत आता इथून पुढे राबवल्याशिवाय ती गप बसणार नाहीये. त्याला जशाल तसं उत्तर इथून पुढे सुद्धा द्यायचं, आता धडे शिकवायचे. तर ओबीसींच्या प्रश्नांबाबत बीडमध्ये महारॅली काढणार असल्याचं भुजबळांनी सांगितलंय. मुंबईत येणार, दिल्लीत येणार, बीडला येणार. आम्ही आमच्या पद्धतीनं जे आहे ठिकठिकाणी जे आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसी एल्गार रॅलीज आम्ही घेणार आणि आम्ही सुद्धा उतरणार. छगन भुजबळांनी पवार गटावर जे आरोप केले आहेत त्याबद्दल त्यांच्या पक्ष नेतृत्वानं मात्र कानावर हात ठेवले आहेत. त्यांना काहीच माहित नाही असं उत्तर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलंय. त्याच्याबद्दलचं माहिती नाही. मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेल, कारण त्यांनी एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मिळते.
हल्ल्याला घाबरून गप्प बसू नका असा कानमंत्र छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. नागपुरातल्या पक्ष शिबिरात बोलताना भुजबळांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय. तसंच राष्ट्रवादी आपल्या विचारांवरच पुढे जाईल, वादाचे मुद्दे बाजूला ठेवा असंही भुजबळांनी म्हटलं. कुठलाही जो मुद्दा पक्षाच्या आणि तुमच्या फायद्याचा असेल तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नुकसानीचे मुद्दे असतील तर ते थोडे बाजूला ठेवले पाहिजे. जो टीका करतायत त्यांना आपल्याला उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे. घाबरून नाराज होऊन हल्ले तर होणार, हल्ले होणार. हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही. गोलमेज परिषद मराठ्यांची अधिकृत संस्था नाही असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. तसंच मराठ्यांना आरक्षण फडणवीसांनीच दिलं असंही विखेंनी म्हटलंय. तर जरांगेंना मराठा समाजाचे संजय लाखे यांनी थेट एका मुद्द्यावरून आव्हान दिलंय. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी 1 महिन्याच्या आत या 6 मुलांना व्हॅलिडिटी सहित या ठिकाणी प्रमाणपत्र आधी वितरित करावेत आणि त्यांची व्हॅलिडिटी द्यावी. आणि जर हे करणं शक्य नसेल त्यांना तर त्यांनी सकळ मराठा समाजाची 1 महिन्यानंतर या ठिकाणी माफी मागितली पाहिजे. गोलमेज परिषद अधिकृत अशी काही संस्था नाही की त्यांनी काय फार अभ्यास केला असेल मला माहिती. म्हणजे त्याचा आधार राखून सांगतो मी, त्यांच्याबद्दल मला दुराग्रह काही नाही आहे. पण शेवटी त्यांच्याशी मी चर्चा करेन ना. त्यांचे एक आक्षेप आहे, त्यांचा काही त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना विसंगती वाटते. मला वाटतं हा प्रश्न शेवटी चर्चेतूनच त्यातून त्यांचा मला असं गैरसमज दूर करता येईल किंवा त्यांच्या काही सूचना असतील चांगल्या ते मला स्वीकारता येतील.